श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। सो आज भरपूर दिवसांनी पुन्हा आपला व्लॉग येतोय, कारण लवकरच आपल्याकडे गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे आणि तो आज आपल्याकडे आपला मित्र दीपू डेकोरेशन करण्यासाठी येणार आहे। सो आज आपल्याला या व्लॉगमध्ये गणपती बाप्पांचं डेकोरेशन बघायला भेटणार आहे। सो थोड्या वेळाने आम्ही आज सकाळी काय केलं, एक झेप्टो ॲप आम्ही ट्राय केला। तो आम्हाला 81 रुपयामध्ये त्यामध्ये 3 किलो कांदे, एक वेफरचं पॅकेट आणि 1 लिटर दूध हे सगळं आलेलं आहे। तो आम्ही आज ट्राय केलं, पण तुम्हाला मी दाखवतो कांदे कसे आहेत किंवा काय आहे ते पण दाखवतो। पण ते तुम्ही पण नक्की ट्राय करा। आय थिंक आपले थोडेफार पैसे सेव्ह होऊ शकतात यामध्ये। तर मी तुम्हाला आधी दाखवतो। हे बघू शकतो, हे बघा, हे आपल्याला कांदे 3 किलो आम्ही कांदे मागवलेले होते। हे 3 किलो कांदे आहेत, सो बऱ्यापैकी आहे। आणि हे आपण वेफर मागवलेलं आहे आणि दूध मागवले। दाखव बाबा, दूध दे। हे बघा, हे अमूलचं 1 लिटर दूध मागवलेले आपण हे। तो ह्याचे आम्हाला फक्त 67 रुपये द्यावे लागले आणि बाकी हे पैशामध्ये आलं। मला वाटतं 42 पैशामध्ये असं काहीतरी आम्हाला भेटलं, कारण 200 रुपीची ऑफर होती त्यामध्ये। सो तुम्ही पण एकदा झेप्टो ट्राय करा। रोज काय ना काय ऑफर असते याच्यामध्ये, सो नक्की ट्राय करा। तुम्ही बघितलं असेल, तुम्ही झेप्टोचं तर तुम्ही बघितलं असेल, त्याचप्रमाणे आपल्याला गणपती बाप्पाचं डेकोरेशन भेटणार आहे। त्यानंतर 1 तारखेला आपल्या बाप्पाचं आगमन होणार आहे आणि 2 तारखेला विसर्जन आहे। तर हा सगळा आपल्याला प्रोग्राम ह्या व्लॉगमध्ये 2-3 दिवसात बघायला भेटणार आहे। सो चला, तर आता थोड्या वेळ दीपू येईल, तो आपण डेकोरेशन बघूया कसं तो तयार करतोय ते। फायनली टेबल लावलेले आहे, ते क्लिनिंग करून घेतलं गणपती बाप्पाकडे। आणि आता अनुश्री इथे पोयम बोलते। Yes, very good. सो मित्रांनो, फायनली दीपू आलेला आणि आपल्या डेकोरेशनची तयारी चालू होती आता। तो बघू शकतो आपण, त्याने तयारी चालू केली, सगळं सामान घेऊन आलाय तो। इकडे महिला पण आपल्या आलेल्या आहेत, जे आपल्याला भाजी साफ करण्यासाठी मदत करतात। म्हणजे सगळ्या आपल्या घरातल्याच आहेत, असं नाही की कोणी आजूबाजूच असल्याचे, आपल्या घरातल्याच आहेत सगळ्या। सो वहिनी आहेत, 3 वहिनी आहेत, इकडे अनुश्री आहे आणि इकडे आपला छोटासा बाबू तो पण आहे। सगळे मदत करतात आहेत। सो आज आपण भाजी सगळं साफ करून ठेवतोय, एक कामं आपण आवरून घेणार आहोत या ह्याच्यामध्ये। सो नंतर बघू शकतो आता थोड्या वेळाने आपला डेकोरेशनला पण तयारी चालू आहे। बांबू आपले उभे राहिलेले आहेत। सो आता बघूया आपण हे डेकोरेशन कसं बनतंय ते, एंडिंग पर्यंत बघा तुम्ही। तो मित्रांनो, आपली फायनली जे गणपती बाप्पाच्या बॅक साईडची जी फ्रेम आहे ती रेडी झालेली आहे। आता त्याला एक डिझाईन असा कपडा येईल छान असा, आणि फुलांचं डेकोरेशन पण येणार आहे। आणि दीपू आपला हा एवढा असा खास मित्र झालाय की आपल्या घरातलं कोणतंही फंक्शन असू दे, तो येऊन आपल्याला इकडे हेल्प करतो। प्रत्येक डेकोरेशन तोच बनवतो, कारण त्याने एक अट्टाच असतो की नाही, डेकोरेशन मलाच बनवायचं आहे। सो तो आपल्या घरच्याप्रमाणे आपलं येऊन तो डेकोरेशन बनवतो। आणि अशी माणसं मिळणं म्हणजे भरपूरच भाग्य लागतं। आणि अशी काही माणसं जी माझ्या आयुष्यात आलेली आहेत, जे वारंवार मला हेल्प करत असतात, आणि हा तर एकदम घरच्यासारखा झालेला आहे। सो मी ह्याचं डिटेल तुम्हाला देईन। मोठी ऑर्डर चालू असतात। आज पण तो सकाळी 5 वाजता ऑर्डर कंप्लीट करून आला आणि आपल्याकडे आला डायरेक्ट तो, म्हणजे त्याने थोडं पण आराम केला नाहीये। रात्रभर तो डेकोरेशन करत होता। त्यानंतर तो इकडे आपल्या गणपतीसाठी तो आलेला आहे डेकोरेशन करण्यासाठी। सो डिस्क्रिप्शनमध्ये त्याचा मी तुम्हाला नंबर देणारच आहे। काही असेल तुम्हाला डेकोरेशन करायचं, प्रत्येक फंक्शनचं तो डेकोरेशन करतो। आपल्या अनुश्रीचा बर्थडे पण बघितला असेल तुम्ही शॉर्ट, त्यामध्ये पण डेकोरेशन त्यानेच केलेलं आहे। खूप छान असं डेकोरेशन करतो। सो नक्की तुम्ही त्याला कॉल करा आणि त्यालाही थोडी मदत होईल आपल्याकडून। सो चला तर आपण डेकोरेशन बघूया कसं आपला गणपती बाप्पांचं होतं।
बघितले असेल सुंदर असं डेकोरेशन दीपूने आपलं बनवलेलं आहे. तर आता फक्त लाइटिंग बाकी आहे. पण आम्ही अनुश्रीसाठी खास गणपतीसाठी साड्या शिवून घेतल्या. एक सहावारी आणि एक नऊवारी साडी. तो त्या दुकानात तुम्हाला नाव नक्की आम्ही देऊ. तो आपण आधी साड्या बघूया कशा आहेत. ही सहावारी साडी आहे. बघू आता आपण आधी कशी व्यवस्थित. आज आम्ही जस्ट हे बघा हे ब्लाऊज आहे. तो हे बघा हे ब्लाऊज आहे. हा ब्लाऊज आहे. पुढचा भाग आहे. मी पाठीमागे थोडासा गळा मोठा सांगितला होता कारण हे बघा मस्त आहे ना. आणि ही साडी आहे बघा. हे पॅन्ट सारखी असेल ना ही. हा पॅन्ट सारखी. म्हणजे आम्ही साडी ही जी साडी होती ती आम्ही शिवायला दिली होती. मावशीची साडी होती आणि पैठणी साडी आहे. बघू शकता मोर आहे त्याच्यावर. हे बघा जेव्हा ही घालेल ना तेव्हा तुम्हाला आम्ही दाखवतो कशी वाटते. हे बघा मिरी आहे बघा. दाखव मिरी दाखवतो ना. ही बघा अशी मिरी आहे त्याला अशा छान अशा. नऊवारी साडी आपण उघडून बघूया आता. नऊवारी साडी आहे. हे बघा किती मस्त आहे बघा. साडी छान होती. यांना प्रॉपर होत नव्हती पण आम्ही त्याचा अनुश्रीसाठी साडी शिवली. बघा ब्लाऊज बघा किती छान वाटतं. सांगायचं होतं पण माझ्या लक्षात नाही राहिलं. चालेल ठीक आहे. अनुश्री बघा अच्छा स्वतः चाय पडला स्वतःच पुसते आता. हे बघा नऊवारी साडी बघा आपली. हे बघा उभी कर अशी. हे दाखव त्याला. हे बघा छान आहे ना. हे बघा सो नक्की तुम्ही पण आपल्या लेकीसाठी आता शिवून घ्या. हे बघा हा तुझ्यासाठीच आहे पप्पे. हा सो चला तर मग आधी बघूया आता घातल्या तुम्हाला दिसणारच आहे कशी वाटते साडी ते. सो आता आपण लाइटिंग पण करून घेऊया. मित्रांनो आपली डेकोरेशन झालेलं आहे. तुम्ही बघता किती सुंदर असं डेकोरेशन झालेलं आहे. आता फक्त आपल्या बाप्पाच्या आगमनाची आपल्याला वाट बघतोय. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आपण नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो टेक केअर. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. श्री विघ्नेश्वर सदन शुभंकर हो.